तर आजच्या भागाची सुरुवात होते रम्याच्या कट कारस्थानापासून, जिथे रम्या, पार्थ आणि काव्याच्या कॉफीत जायफळ मिसळत असते. रम्या म्हणते, हे जायफळ खाऊन तू अशी झोपशील ना की उद्या सकाळी पार्थाला दाखवून देता येईल ती अभ्यासाच्या नावाखाली झोपा काढते आणि आयुष्य काही करू शकत नाही. पण तेवढ्यात तिच्या लक्षात येईल की जायफळ मिसळण्यासाठी घेतलेले दोन्ही कप सारखेच दिसत आहे आणि ती थोडी गोंधळते. मग तिला आठवतं की पार्थ सिनमन कॉफी घेतो आणि ती काव्याच्या कॉफीत जायफळ टाकते. तेवढ्यात काव्य अभ्यास करत तिथे येते. हे बघताच रम्या किचनमध्ये स्वतःला लपवते. तिकडे दुसरीकडे नंदिनी एकटी बसून रडत असते आणि तिला फ्लॅशबॅक जातात जिथे जीवा टॅटू मिटवताना दिसतो. तिला वटपौर्णिमेचेही फ्लॅशबॅक जातात. बाजूलाच तिला कदाचित जीवा आणि काव्याच्या नावाचं अर्ध तुटलेलं शोपीस दिसतं आणि ती ते बघून रडत बसते. काय वाटतं तुम्हाला, नंदिनीला कळलं असेल का काव्य आणि जीवाच्या नात्याबद्दल? तेव्हा तिला पुन्हा फ्लॅशबॅक जातो जिथे जीवा बोलतो, होतं माझं एका मुलीवर प्रेम, एकतर्फी प्रेम होतं माझं तिच्यावर. ह्या फ्लॅशबॅक नंतर ती स्वतःशीच बोलायला लागते की प्रेम एकतर्फी नाहीये. हे आधीचं जीवाला सांगितलं होतं मी, पण जीवा अजिबातच मूव्ह ऑन झालेले नाहीये. हे जीवांनी आज सिद्ध केले. जर त्यांचं प्रेम एकतर्फी नव्हतं तर ते दुःखातून बाहेरच येणार नाही आणि माझ्याबरोबर कधीच खुश राहू शकणार नाही. आणि असंच असेल तर मला निर्णय घ्यावा लागेल. काय वाटतं तुम्हाला, नंदिनी डिवोर्स तर घेणार नसेल ना? तिकडे दुसरीकडे काव्या किचनकडे अभ्यासाला बसलेली असते आणि तेवढ्यात पार्थ येतो आणि काव्याला म्हणतो, मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. हे दोघं किचनकडे एकत्र असल्यामुळे रम्याची कोंडी होते आणि तेवढ्यात पार्थ किचनकडे येतो आणि कॉफी बनवतो आणि ती कॉफी काव्यासाठी व स्वतःसाठी घेऊन जातो. काव्या म्हणते, मी मागितली कॉफी. पार्थ म्हणतो, तुम्ही मागत काहीच नाही हो, तोच प्रॉब्लेम आहे. तुमचा जागरणाचा कार्यक्रम आहे ना, आणि ही मी फ्रेंडशिपसाठी केले, प्रेमासाठी नाही. आणि मग ते दोघं कॉफी घेतात. हे सर्व रम्या लांबून पाहत असते. रम्याला वाटतं की काव्याने पूर्ण कॉफी प्याली आहे, पण तिने कॉफी प्याली नसते. अभ्यास करता करता तिला पुन्हा जीवाचे आणि तिचे फ्लॅशबॅक जातात आणि रडायला लागते. ती स्वतःला सावरत म्हणते, मग काव्या, रडायचं नाही, लढायचं. आणि ती पुन्हा अभ्यासाला लागते. तुम्हाला काय वाटतं, काव्या मूव्ह ऑन होईल का? तिकडे रम्या आणि तिची वसुंधरा काव्याने जायफळ टाकलेली कॉफी पिली म्हणून ते खुश असतात. वसुंधरा रम्यावर खूप खुश होते आणि म्हणते, यापुढे तू जो काय प्लॅन करशील त्या सगळ्या प्लॅनमध्ये मी तुझ्या सोबत असेन. त्यांचं एकच ध्येय असतं की काव्याचं अभ्यासाकडून लक्ष हटवण्याचं. वसुंधरा म्हणते, काव्याचं IAS होण्याचं स्वप्नच राहिलं पाहिजे. तेवढ्यात रम्या म्हणते, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू आपण. काव्याला ना IAS होऊ देणार ना थोरली सून. इथे रम्या काव्याची जागा घेण्याचं कारस्थान करताना आपण पाहू शकतो. सकाळ होताच नंदिनी नेहमीप्रमाणे किचनमध्ये नाश्ता करत असते. तिचं कशामध्येच लक्ष नसतं, ती कसला तरी विचार करत असते आणि ती तेवढ्या आईला फोन लावते. आई म्हणते, बाळा, तुझा आवाज का पडलाय? काही झालं असेल तर बोल. पण नंदिनी ते टाळते. आई दोघी बहिणींना माहेरी हा असं सांगते. नंदिनी म्हणते, येणार, चांगली मोठी सुट्टी काढून येणारे, लवकरच येणारे. तिच्या या बोलण्याचा अर्थ आपल्याला हळूहळू कळू लागतं आणि ती फोन ठेवते आणि बेडरूममध्ये जाते. तिकडे जीव शर्ट घालण्याचा प्रयत्न करत असतो. हे बघून ती सगळं विसरून त्याला मदत करते आणि जाण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात जीव तिचा हात पकडतो आणि म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं होतं, तुला बोलायचं नाहीये का माझ्याशी? तू चिडली आहेस का माझ्याशी? मी उगाच चिडलो तुझ्याशी. आणि तो त्याची चूक कबूल करतो. तो तिला सॉरी बोलतो आणि म्हणतो, मूव्ह ऑन होण्याचा प्रयत्न करेन, यात तू मदत करशील का माझी? असं म्हणतो. तेवढ्यात तो मागे वळून बघतो तर नंदिनी तिथे नसते आणि इथे हा आजचा भाग संपतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा रिव्ह्यू? कमेंट करून नक्की कळवा.